की जो व्यापारी बँगलोर मागवतोय त्या व्यापाऱ्याला तुम्ही मालही लावू नका. बँगलोरचा माल मागवण्याबद्दल विरोध नाही, बँगलोरचा माल बाजारात यावा, जो शेतकऱ्याला दर मिळायला पाहिजे त्यांच्या मालानुसार 50 रुपये 60 रुपये जो काही एक नंबर मालाचा ज्या त्या दिवशीचा जो रेट असेल तो त्यांना मिळणार, तोही त्यांना मिळत नाही. आणि शेतकऱ्याचा किलो मागं जवळजवळ 20 ते 30 रुपयाचा घाटा होत आहे. गुलाब सुद्धा 80-100 रुपयेवरनं 30 रुपये 40 रुपयेवर गुलाब आलेले आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण उठलोय. तुम्ही बघू शकता 4 वाजल्यात. आज जरा उठायला उशीर झालाय आणि आता आपण आवरून लवकर दुकानावर निघूया. तर आपण आवरून निघालो आहे. तर आज व्हिडिओ बनवायला खूप आनंद होत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच मार्केटमधनं सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट मिळत आहे. आज आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत 2-3 शेतकरी आहेत. त्यांचं नाव नाही सांगणार मी, कारण की त्यांनी आपल्याला सांगितलं की आपलं नाव घेऊ नका. आज त्यांचा माल आपल्या दुकानावर आला आहे. नवीनच माल आहे पहिल्या तोड्याचा. तर मी तुम्हाला दुकानावर गेल्यावर दाखवलंच तो माल. मित्रांनो, आता आपण मार्केटला आलो आहे. आता गाडी लावूया आणि दुकानावर जाऊया. आज आपला बराच माल बाकी आहे, त्याच्यामुळे पटकन दुकान लावूया आणि चला दुकानावर. बोला मामा, चौकाचार ले, चौकाचार इधर ले. गोंडा डाउन. ए संदेश बोल, कोण नाही देणार. आज अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीच्या ह्याच्यात सगळा माल संपलेला आहे. हा आपला सबस्क्रायबर आहे रामू. अजून एक सबस्क्रायबर आहे इकडं आपला. पोरांना आनंद होत आहे आपण व्हिडिओ बनवण्याचा. अंगारकी चतुर्थीचा बरचसं गिऱ्हाईक आज बाजारात आहे. तर तुम्ही बघू शकता दुकानातला आपला बराचसा माल संपलेला आहे. पण बँगलोरच्या मालामुळे आज बाजार पूर्णपणे रिवर्स आले आहे. एक नंबर पिवळं 20 रुपये 30 रुपये झालंय. हा आपला गुलाब आहे. हा गुलाब 40 रुपये 50 रुपये झालेला आहे. व्हाईट शेवंती आहे, 50 रुपये काढलेली आहे आपण. व्हाईट शेवंती जरा नरम आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला रिक्वायरमेंट केली आहे की शेठ बँगलोरच्या मुद्द्यावर एखादा विषय घ्या. बँगलोरच्या मुद्द्यावर आज आपण घरी गेल्यावर बोलणार आहे, कारण की बरेच शेतकरी बोलायला लागले शेठ बँगलोरच्या मालाचा काहीतरी निर्णय घ्या. मार्केटमधले बरेचसे व्यापारी आपल्याला सपोर्ट करत आहेत. जे आपण ब्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. मित्रांनो, जे बोललेलो आपले सबस्क्रायबर त्यांचा माल दुकानावर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. याला सुविधा वाईट बोलतात. एक नंबर फुल आहे सुविधा वाईट, एक नंबर माल आहे. हिला आपण 120 रुपये ठेवलेली आहे. आता बघूया ही काय खपते. इकडे अजय शेठ कटारे यांचा माल आहे. मित्रांनो, बघू शकता आज अंगारकी चतुर्थीसाठी आपण घरच्या गणपतीला हार बनवलेला आहे. आता हा हार आपण आपल्या घरी गणपतीच्या फोटोला घालायचा आहे. तर मित्रांनो, आता आपला सगळा हिशोब करून झाला आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या ठिकाणी आपल्याला लिहून ठेवायला लागतंय. आज पदाच्या गडबडीमुळे आपल्याला व्यापारामध्ये 1000 रुपये कमी लागत आहे. एवढी सगळं खाडाखोड करून एवढं सगळं करायला लागलं आहे. तर चला आता पुढं बघू. नमस्कार मित्रांनो, आता आपण घरी आलोय. बघू शकता तुम्ही 2:30 वाजलेले आहेत. आपल्याला आज शुभम शेठ अचानक गावाला गेल्यामुळं बरंचसं काम आपल्यावर पडलेलं. त्याच्यानंतर आपण जो घरच्या गणपतीसाठी हार बनवला आहे तो तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागं गणपतीला हार घातलेला आहे आपण. आणि मेन आज गोष्ट ज्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे ती गोष्ट म्हणजे बँगलोरचा येणारा बाजारातला माल. त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टीवर बोलायला सांगितलंय की जेणेकरून हा व्हिडिओ बाजारातल्या त्या व्यक्तींपर्यंत पोचल जे बँगलोरच्या विरोधात आवाज उठवू शकतात. ॲक्च्युअलमध्ये म्हणजे बोलायचं असं आहे की
बंगलोरचा माल मागवण्याबद्दल विरोध नाही. बंगलोरचा माल बाजारात यावा. ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला हे सुचवलं आहे, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा हे म्हणणं आहे, की बंगलोरचा माल येऊ द्या. येण्याबद्दल त्यांनाही आक्षेप नाही आहे. पण विषय असा आहे, की जो माल एक 7-8 दिवसापूर्वी ₹50, ₹60 खपत होता, तोच माल आज ₹30, ₹40 खपत आहे. ₹40 सुद्धा खपवायला त्याला जवळ-जवळ बरीच मेहनत करायला लागते. त्याच्यामुळे ₹30च त्या माल खपतोय आणि बंगलोरचे माल हे ₹20, ₹25 ओपन निघतात. त्याच्यामुळे आपल्या पार्सलच्या मालाला बराच मार बसत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंगलोरचा जो माल येत आहे, असं पण नाही की त्या मालामध्ये त्या व्यापाऱ्यांना पैसे मिळतात. ॲक्चुअल म्हणजे त्यांचाही लॉस होत असेल. कारण की माझ्या अंदाजानुसार एक तिकडे खरेदी ₹10 ₹12 असेल आणि ट्रॅव्हलिंग खर्च अंदाजन ₹12 ते ₹13 असावा, असा माझा अंदाज आहे. कदाचित जास्तही असेल. पण तरी सुद्धा त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा लॉस आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण लॉस आहे आणि जे बंगलोर मागवत नाहीत, जे आमच्यासारखे व्यापारी आहेत, त्यांचा सुद्धा हा लॉस होतोय. कारण की आमचा लॉस म्हणजे मुळात आमच्याकडे सुद्धा त्या प्रमाणात तेवढा माल सेल होत नाहीये आणि शेतकऱ्यांकडचा लॉस म्हणजे जो शेतकऱ्याला दर मिळायला पाहिजे त्यांच्या मालानुसार ₹50, ₹60 जो काही एक नंबर मालाचा ज्या त्या दिवशीचा जो रेट असेल, तोही त्यांना मिळत नाही आणि शेतकऱ्यांचा हा लॉस होतोय. दुसरा लॉस म्हणजे व्यापाऱ्यांचा. जिथं ₹50 जे कमिशन मिळतंय, ते ₹30 मिळत नाही. कारण की ₹30 मध्ये जे कमिशन मिळतंय, त्याच्या तुलनेत ₹50 मध्ये मिळणारं हे कमिशन जादाच आहे. आणि शेतकऱ्याचा किलो मागे जवळ-जवळ ₹20 ते ₹30 चा घाटा होत आहे. कारण की अप्सरा, येल्लो ह्यासारख्या व्हरायट्या सध्या चांगल्या भावात खपतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा व्हरायट्या आहेत, की त्या मार्केटमध्ये रेट त्याला चांगले आहेत. पण बंगलोरच्या मालामुळं बऱ्याच गोष्टी अवघड झालंय आणि त्याच्यामध्ये बाजाराची आजची कंडिशनमध्ये बरेचसे म्हणजे गुलाब सुद्धा ₹80-100 वरनं ₹30, ₹40 वर गुलाब आलेले आहेत. त्याच्यामुळं जे कोणी व्यापारी बंगलोर मागवत असतील, त्यांना बंगलोर मागवण्याबद्दल विरोध नाही. पण त्यांनी बाजाराची रिक्वायरमेंट पण लक्षात घ्यावी, की खरंच बाजाराला आपल्या बंगलोर मागवायची गरज आहे का? उगाच त्यांनी तिकडून पाठवून देतात आणि आपण इथे विकत बसायचं. रात्रभर तुम्ही सुद्धा डोळे फोडून तो माल विकताय. जर त्या मालामध्ये तुम्हाला सुद्धा ₹2 मिळत नाही, तर त्या मालामध्ये तुम्ही मेहनत करून त्याला काय अर्थ नाही, असं मला तरी वैयक्तिक वाटतं. आणि माझं काही कुणाला असं म्हणजे मी कुणाचं नाव घेतलंच नाही मुळात. त्याच्यामुळे जरी कुणाला काय माझ्याबद्दल राग आला असेल, तर त्यांनी ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य माझे नसून माझ्या शेतकऱ्याचे आहेत आणि माझे शेतकरी म्हणण्यापेक्षा मला त्या शेतकऱ्यांचा माल येतो, त्या शेतकऱ्यांचा कदाचित तुम्हालाही माल येत असेल. आज मला येतोय, उद्या तुम्हाला येईल. असं नाही की शेतकऱ्याचा फक्त माल मलाच येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा माल हा प्रत्येक व्यापाऱ्याला जातो. त्याच्यामुळं कधी कुठला शेतकरी हा कुठल्या व्यापाऱ्याला माल टाकेल हे सांगू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये मलाही शेतकऱ्यांना एक सुचवायचं आहे, की जो व्यापारी बंगलोर मागवतोय, त्या व्यापाऱ्याला तुम्ही मालही लावू नका. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल. कारण की साहजिक आहे, ज्या व्यापाऱ्याला तुमच्या मालाची कदर नाही, त्या व्यापाऱ्याला तुम्ही माल टाकणं हे खरंच रॉंग आहे. आणि जर तुम्हाला माहीत असून जर तुम्ही त्या व्यापाऱ्याला माल टाकताय, तर मग तुम्ही तुमच्या हातानेच तुमचे पैसे कमी करून घेताय. त्याच्यामुळे हे वाक्य जरी कुठल्या शेतकऱ्याला पसंत नसलं पडलं, तर हे सत्य आहे आणि हे तुम्ही नाकारू शकत नाही. आणि आता आपल्याला बराच वेळ झालेला आहे जागरण करून. कारण की आज संध्याकाळी सुद्धा आपल्या दुकानावर बराच खूप लोड आहे. त्याच्यामुळं आपल्याला संध्याकाळी कमीत कमी 12-1च्या दरम्यान आज दुकानावर जायला लागणार आहे. त्याच्यामुळं आता मी झोपायच्या तयारीला लागतो. अजून जेवण बाकी आहे. तर चला मित्रांनो, शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, चला गुड नाईट.